कुठं चाललाय पिलू? कुठं चाललाय बेल्ट घेऊन? ए पिलू, फिरायला चाललाय तू? विरू फिरायला चाललाय बा. खजो खजो जोरात, अजून जोरात, जोर लगा के. हां अजून फास्ट फास्ट फास्ट. आंघोळ केली ना, थोडंसं अंगवलं असेल त्यामुळं असं करतोय. कुठे आहेत पप्पा? वीरचे पप्पा कुठे गेले? जा तू फिरायला. किती फास्ट किती फास्ट. चला बा. आज मी पहिल्यांदा पालक टाकलाय भातामध्ये, कारण मी डॉग फूड देते. जास्त वेळ नसतो याला, कारण आपली बाहेरची लेकरं भरपूर आहेत. कधीतरी भात देते, दूध भात. आज थोडंसं चिकन भात दिलं आहे. खरं तर आमच्याकडे कोण खात नाही, पण तो खूप अशक्तपणा, म्हणजे तो चालतच नाही. तब्येत थोडी बरी नाही म्हणून मग मी आज त्याला थोडंसं चिकन आणलं होतं, ते दिलं आहे यांनी, साहेबांनीच केलं. कारण म्हणजे मला खूप कसतरी होतं असं म्हणाला. तर साहेब आज पहिल्यांदा खातात. नाही तर मी दूध भात केला तर साहेबांना मला हातानेच भरवावं लागतं, किंवा भाकरी चुरली दुधामध्ये. तर आज विशेष आहे, चिकन असल्यामुळं साहेब स्वतः खात आहेत. वीर आता काय वरती बघणार नाही वीर, कारण वीरचं खाणं चालू आहे. वीरला आता काही नको आहे. मग वीर थोड्या वेळाने म्हणजे आई चल खाली. थंडीचे दिवस असल्यामुळं वीरला पण सारखी सारखी लागते. मग वीरला पण मला खाली घेऊन जावं लागते, कारण नंतर रात्री आणि सकाळी तर पप्पा घेऊन जातातच. वीर बाय. खावा खावा फास्ट, खावा फास्ट. ओके. आत्ताशी वरती पाहितलं वीरने, बापरे. वीर आज पहिल्यांदा वीरला भातामध्ये मी पालक टाकलाय. अगोदर तो खातच नव्हता, नंतर साहेब खायला लागले. नाहीतर साहेबांना मला हाताने भरवावं लागतं असं काय द्यायचं म्हटलं तर. आणि आत्ता तो जेवणात इतका गुंग आहे की तो आपल्याकडे पाहणार सुद्धा नाही. किती आवाज द्या. वीर, हे वीर, वीर. पाहितलं दीदीने आवाज दिला ना म्हणून वरती पाहितले. काय दीदी काय म्हणते रे तिकडनं? बस म्हणलं एका जागेवर बसलीस ना बेडवरती, तिथेच बस, इकडे बघू नको. वीर नाही बोलायचं ना. वीरला भूक लागली आणि तो कुंडा घेऊन आलाय. मी बोलते तो माझ्याशी बोलत नाही. आणि आता त्याला राग आलाय की घसा थोडा जाम आहे, की मी कुंडा घेऊन आलो आहे आणि आई जेवायला देत नाही. वीर, ए वीर, तुला भात केला आहे बघ. हे बघ हे बघ, भात केला आहे बघ. इथे 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 बघ, केलं आहे भाता केला आहे बघ. खायचं आहे ना भाता? देते तुला बबडी. एकच मिनटं, बबडीला भाता देते. हा, भूक लागली म्हणजे शोन्याला देत नाही. व्हिडिओ काढते म्हणून त्याला राग येतो, कारण त्याला मोबाईल अजिबात आवडत नाही. वीर, हे बघ भात आहे बघ. हे वीर हे बघ. हा हे बघ भात आहे कुकरमध्ये. त्याला कुकर दाखवला नाही की त्याला कळतं की त्याची अंडी या कुकरमध्ये लावलेत. तेवढा खुश असतो ना. एकच मिनटात देते. हा, फोन साईडला ठेवते. मला अगोदर का नाही आवाज दिला वंश? मला माहितीच नाही वीर खाली आलेला. हाय फ्रेंड्स, नमस्कार. दरवाजा उघडा राहिल्यामुळे वीर बघा गपचुपीत खाली आला. माहितीच नाही मला 15-20 मिनटं. नंतर वॉचमॅन काकांच्या मुलाने आवाज दिला. तो काकू काकू म्हणत होता, पण बिल्डिंगमध्ये सगळ्याच काकू आहेत. नक्की कोणती काकू? तर हा बघा लाईटीच्या उजेडामुळं असं दिसते. हा मुलगा न सांगता खाली आला आहे. माहितीच नाही, थोडासा दरवाजा उघडा असेल आणि हा पायाने दरवाजा उघडतो. काय वीर, सांगितलं का तुम्हाला? तू सांगितलं मला? होय, सांगितलं का तुम्हाला मी खाली चाललोय म्हणून? सांगितलं का? जर कोणी तुला पकडून नेलं रस्त्यावरून तर काय करणार आम्ही? तुला कुठे शोधणार? वीर, काय पद्धत वगैरे आहे का नाही? तू का न सांगता खाली का आलास? हां, मला लक्ष्मणने सांगितलं की काकू तुम्हारा वीर रोड पे गया है. हां, चल घरी चल. कुठं जायचं? कोणाला शोधायला आलेला? होय. हां, ते बघ तो ओम्या आवाज देतो. ओमे दादा चल इकडे, चल पटकन. ओम आवाज देतो इकडे. वीर चल पटकन. इतकी घाबरली.
मला वेळच मिळत नाहीये. अरे हा गपचुपीत आलाय पण पळून, माहितीये का? गपचुपीत आलाय हा. थोडंसं असेल बहुतेक, पाय घातलाय आणि दरवाजा उघडला. मग मला हे वॉचमॅन काकाच्या मुलाने आवाज दिला. नेलं कोणी पकडून तर मग काय खरंच नाहीये. हा, मग कुठं शोधायचं याला? चल पटकन, चल 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 चल. तो ओम दादा काय बोलतोय? कुठे ओम? हे बघ इकडे, इकडे हे बघ, इकडे खिडकीमध्ये ये वरती. चल पटकन. तू पाहतो का पण याचे व्हिडिओ? ओम इकडे ये, चल. तो बघतोय बघ कुठं स्नोई आहे ना वरती. स्नोई सेकंड फ्लोअरला स्नोई आहे, वरती पाहतोय. कुठं पाहतोय? कुठे स्नोई? हे बघ बसल्या खाली. स्नोई काय येत नाही खाली, हा काय उठत नाही. स्नोई येणार नाही, तिच्या दादानी फिरून आणले तिला. तू चल घरी, चल पटकन. हे सोन्या.